शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही रब्बी हंगामात पीक घेतलं असेल आणि ई-पीक पाहणी केली नाही, तर सरकारी लाभ थांबू शकतात. आज शेवटची तारीख, प्रक्रिया आणि मोठा नियम स्पष्ट सांगणार आहे. शेवटपर्यंत पहा. जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे योजना एक्सप्रेसवर. आज आपण रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी याबाबत संपूर्ण आणि स्पष्ट माहिती पाहणार आहोत. राज्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी प्रक्रिया 10 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरून पीक नोंदणी करता येणार आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या स्तरावर 24 जानेवारी 2026 पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ही तारीख चुकली तर पुढची प्रक्रिया तुमच्या हातात राहणार नाही. 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे खरीप हंगामातील ई-पीक पाहणीला 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता खरीप पाहणी पूर्ण झाल्यानंतर तातडीने रब्बी हंगामाची पाहणी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी DCS ई-पीक पाहणी ॲप वापरायचं आहे. मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करा, त्याच्यानंतर लॉग इन करा, नंतर पीक निवडा, फोटो अपलोड करा, पाहणी सबमिट करा. शक्यतो लवकरात लवकर पाहणी पूर्ण करा. अनेक शेतकरी विचारतात, मोबाईल नाही, नेटवर्क नाही, तर काय करायचे? अशा शेतकऱ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 25 जानेवारी 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधीत सहाय्यक स्तरावरून अधिकारी, कर्मचारी ई-पीक पाहणी केली जाईल. म्हणजेच अंतिम मुदत 10 मार्च 2026 आहे. प्रशासनाने यासाठी कडक सूचना दिलेल्या आहेत. 100% ई-पीक पाहणी पूर्ण करावी. चुकीच्या नोंदी असल्यास दुरुस्त करावी. मंडळ अधिकाऱ्यांनी ॲपमध्ये लॉग इन करून वेळेत दुरुस्त्या कराव्यात. यामुळे भविष्यातील सरकारी लाभ अडणार नाहीत. ई-पीक पाहणी ॲपद्वारे तुम्ही फक्त पीकच नाही तर विहिरीची नोंद, कायम पडीक जमीन, बांधावरील झाडे, फळबाग नोंद, संपूर्ण शेताचा तपशील अचूक नोंदवू शकता. शेतकरी बांधवांनो, ई-पीक पाहणी ही फक्त नोंदणी नाही, ती पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान यांची गुरुकिल्ली आहे. वेळेत पाहणी केली नाही तर पुढे मोठे नुकसान होऊ शकते. अशाच महत्त्वाच्या आणि खात्रीशीर शेतकरी अपडेटसाठी योजना एक्सप्रेसला सबस्क्राईब करा. धन्यवाद.